नमस्कार. आज मी स्पेशल अशी स्वीट डिश बनवणार आहे की ते सगळ्यांना पॉसिबल आहे. ते म्हणजे तुपातलं धिरडं. तुपातलं धिरडं आपण बनवणार आहे. जेव्हा मी लोणी तापवलं आणि तूप बनवून घेतलं, तेव्हा ही कढई किंवा लोणी तापवण्याचं जे भांडं पातेलं राहते आपलं, त्यामध्ये आपल्याला हे धिरडं बनवायचं आहे. चला तर पाहूया ते धिरडं कसं बनवायचं. ही धिरडं खूप छान आणि अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही एकदा जर हे धिरडं बनवायला सुरुवात केली की तुमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडेल. मुलांना तर खूपच आवडते. चला तर पाहूया कसं बनवायचं. हे जे लोणी तापवायचं भांडं जे आहे, कढई पातेलं जे काही असेल ते आपण गरम करून करायला ठेवणार आहे आणि धिरडं बनवायला सुरुवात करणार आहे. इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ, ज्याचे आपण चपात्या बनवतो, ते गव्हाचं पीठ 2 वाट्या घेत आहे. 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि 1 ते 1.5 वाटी नरम असा गूळ घ्यायचा आहे आपल्याला. गूळ असा व्यवस्थित खिसून घ्यायचा आहे आपल्याला. 1 ते 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे मी इथे. हे बरेच जण बनवत असतील, बऱ्याच माझ्या मैत्रिणी बनवत असतील, पण तुमच्याकडे याला दुसरं काही म्हणत असतील. आमच्याकडे याला तुपातलं धिरडं असं म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात त्याला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या गुळावर थोडं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि हाताने हा गूळ चुरून चुरून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाही आहे, थोडं सैलसरच भिजवून घ्यायचं आहे. बघा मी इथे दाखवतेच आहे तुम्हाला भिजवून कशा प्रकारे भिजवायचं. तर आणि इथे थोडं, अगदी थोडं, जसं आपण चपात्याच्या कणिक मळायला मीठ घेतो त्याचप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. तसंच मीठ घ्यायचं आहे चवीनुसार. बघा इथे तो गूळ हाताने चुरून चुरून व्यवस्थित बारीक करून करून व्यवस्थित मस्त असं हाताने छान असं भिजवून घ्यायचं आहे. बघा इथे अशा पद्धतीने मी भिजवलेलं आहे. आपल्याला हे घट्ट नाही भिजवायचं, थोडं सैलसरच ठेवायचं आहे, कारण आपण हे धिरडं बनवत आहे. आणि हे धिरडं आपल्याला आपल्या तुपाच्या भांड्यामध्ये, लोणी तापवलेल्या भांड्यामध्ये थापून घ्यायचं आहे. बघा हे भांडं मी गरम करायला ठेवलं होतं. हे कढई छान गरम तापलेली आहे. आता यामध्ये आपल्याला गॅसचा फ्लेम लो करायचा आहे आणि ते धिरडं थापून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपण आपली मळलेली कणिक टाकून अशा प्रकारे फैलवून घेणार आहे, किंवा थापून घ्यायचं आहे किंवा फैलवून घ्यायचं आहे. आणि याला मध्यभागी असं एक होल पाडून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची गॅस वाफ येईल म्हणून. बघा मस्तच असं त्याला तूप पण सुटते आणि हे तुपातलं धिरडं म्हणतात त्याला. हे अप्रतिम लागते चवीला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कसं झालं ते कळवा. तुम्ही हे नेहमी बनवायला सुरुवात कराल. आणि ही रेसिपी अगदी सोपी आहे, झटपट बनवून तयार होते. आणि तसंही आपलं तुपाचं भांडं हे आपण नंतर घासून टाकतो, क्लीन करून घेतो. त्यात खूप जास्त प्रमाणात तूप असते, ते वेस्ट न जाऊ देता आपण हे अशी एक आयडिया करून आपला एक मेनू बनवू शकतो. ते आता मी झाकून ठेवणार आहे आणि मीडियम हीटवर त्याला 15 ते 20 मिनिट होऊ देणार आहे. आणि मध्ये मध्ये मी ते चेक करणार आहे की खालून लागत तर नाही आहे किंवा खालून होत आलं आहे का, हे असं मी बघणार आहे. बघा इथे मधात मी जे होल केलं होतं त्या होलमधून मस्त तूप बाहेर आलेलं आहे. वाव मस्तच. हे तूप आपण असं आजूबाजूला टाकून घेऊ शकतो. बघा किती छान तूप सुटलेलं आहे त्याला. खूप चवीला पण हे अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे कोण कोण बनवते त्यांच्याकडे हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. बघा आणि हे खायला पण खूप छान लागते. आणि आपण हे पलटवून घेणार आहोत. बघा खालून बघत आहे आपण किती छान झालेलं आहे. खालून हे पलटवून घेणार आहे आपण. हे अख्खच्या अख्खं पलटलं गेलं तर ठीकच आहे, नाही पलटलं गेलं तरी पण काही हरकत नाही. हे छोटे छोटे तुकडे झाले तरी चालेल. बघा हे दिसायला पण अप्रतिम मलाईदार दिसत आहे. तूप, बेरी, गव्हाचं पीठ, गूळ याची संपूर्ण टेस्ट त्याला लागलेली असते. आणि हे खूपच गोड असा एक पदार्थ, साधा सरळ सोपा पदार्थ आहे, पण हा अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा मी परत
5 ते 10 मिनिटे यावर झाकण ठेवून मीडियम हीटवर हे बेक करून घेणार आहे आणि परत बघणार आहे. बघा, आपला मेनू बनवून तयार आहे. हे शक्यतो मुलांना खूप आवडते. हे मुलांसाठी मी आवर्जून बनवते आणि मुलं पण खूप छान आवडीने खातात. तर तुपातलं धिरडं याला म्हणतात आणि हे आपलं तुपातलं धिरडं बनवून तयार आहे. माझी साधी सरळ रेसिपी कशी वाटली ही नक्की मला कळवा.